काही दिवसांपूर्वी आपण एका गणपतीच्या गाण्याची मेकिंग पाहिलेली होती, ज्या गाण्यामध्ये स्वप्नील जोशी आणि गणेश आचार्य ह्या दोघांचाही झक्कास डान्स होता. आणि ह्याच गाण्याचा आज लॉन्च झाला आहे. निमित्त आहे भिकारीचं पहिलं गाणं लॉन्च. याआधीही आपण स्वप्नीलला भेटलेलो होतो भिकारीबद्दल जाणून घ्यायला, आणि एक जोरदार गाणं लॉन्च झालेलं आहे. कसं वाटतं? भारी वाटते. आणि स्वप्नील जोशीने डान्स केला. कसं काय? आय थिंक गाण्याची रिक्वायरमेंट होती आणि सगळ्या जगाला माहिती आहे मी काही डान्सर नाही, पण मला असं वाटतं की जेव्हा दिग्दर्शकच गणेश आचार्य असतात तेव्हा डान्स इज अन इंटिग्रल पार्ट ऑफ द फिल्म. आणि ये तो अभी शुरुआत है, आगे आगे देखो होता है क्या. नक्कीच. गणपतीने गाण्याची सुरुवात झाली आणि त्या गाण्याच्या लॉन्चला आलिया आणि वरून आलेले, आणि तेही जबरी होते, तूही जबरी होता. किती मजा आली आजच्या लॉन्च. खूप मजा आली यार. आय थिंक आलिया आणि वरुणने येऊन लॉन्च खूप स्पेशल केला. हे गाणं आमच्या सगळ्यांसाठी खूप स्पेशल आहे. या गाण्याने चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली होती, त्यामुळे आमच्यासाठी हे गाणं विल ऑलवेज बी स्पेशल. आणि आज वरुण आणि आलियाने येऊन मला असं वाटतं की आज खऱ्या अर्थाने गाणं लोकार्पण झालं. आता गाणं आमचं राहिलं नाही, आजपासून गाणं तुमचं झालं. तर ते जे सर्कल कम्प्लिशन आहे ते वरुण आणि आलियाच्या येण्यामुळे खूप सुंदर झालं असं मला वाटतं. तुझ्यासोबत एक नवीन अभिनेत्री आहे, रुचा इनामदार, राईट? हे काही नवीन नाही माझ्यासाठी ना, पण मला आमच्यासाठी नवीन. हां, तुझ्यासाठी नक्की लॉन्च होणं. अच्छा, मला वाटलं अजय रुचा इनामदार बाजूला असणं काही नाही. आय थिंक तिसरी का चौथी फिल्म आहे जिथे हिरोईन नवीन आहे आणि मी काम करतो. कसं वाटतं असं, म्हणजे नवीन हिरोईनना तुझ्यातर्फे लॉन्च? नाही, मी लॉन्च करत नाही. आय थिंक दे डिझर्व टू बी लॉन्च. रुचाबद्दल इतकं सांगेन, इज अ व्हेरी हार्ड वर्किंग गर्ल. खूप सुंदर अभिनेत्री, खूप गुणी अभिनेत्री, खूप फोकस्ड आहे आणि आय थिंक शी नोज हर क्राफ्ट व्हेरी वेल. तर खूप मजा आली काम करताना. तिचं काम बघा, मला वाटत नाही असं वाटेल की तिचा पहिला सिनेमा आहे. तुझा एक छान डान्स इथे पाहायला मिळतोय. किती मजा आली तो करताना आणि स्वप्नीलसोबत काम? खूप मजा आली. अ लॉट ऑफ हार्डवर्क दॅट वेंट इन टू इट. पण खरंच मजा आली. मी थोडंफार कथ्थक उमा डोगरांकडे शिकली आहे, त्यामुळे त्याचा फायदा झाला. तांडव करताना 1000 लोकांबरोबर नाचण्याचा एक्सपिरियन्सच वेगळा होता. गणेश सर, स्वप्नील या सगळ्यांबरोबर काम करण्याचा एक्सपिरियन्स अमेझिंग होता. नक्कीच. तुम्हाला दोघांना एक छोटासा आणि स्वीट इंटरव्ह्यूचा एंड क्वेश्चन. आम्ही जेव्हा चित्रपटाचं ह्या गाण्याचं शूटिंग बघायला आलेले, आणि आत्ता मी जेव्हा पहिली फ्रेम पाहिली, आय वॉज नॉट एक्सपेक्टिंग की हे एवढं मोठं झालं असेल. तुम्हाला दोघांना पाहताना कसं? नाही, मला असं वाटतं की ह्याचं क्रेडिट गणेश सरांना जातं, कारण त्यांनी आम्हाला बसून हे गाणं दाखवलं होतं आधी. इन द सेन्स त्यांच्या डोक्यात की मी ओपन असं करणार आहे, मग हा असा शॉट जाणार आहे, मग ड्रोनचा शॉट येणार आहे, मग असे दिसतील तुम्हाला, मग हे रंग असतील, मग पुढची 12 लाईनतली लोक हिरवं घालतील, मग निळं घालतील. सो त्यांना गाणं ऑलरेडी दिसलं होतं डे 1ला जेव्हा त्यांनी गाणं स्क्रॅच ऐकवलं होतं तेव्हा. आणि मला फार कमी वेळा असं होतं ना की आपण जे व्हिज्युअलाइज करतो, जनरली काय होतं ते ट्रान्सलेट करताना त्यातला काहीतरी लॉस होतो. तसं होत नाही. कधीतरी असं होतं की तसं ट्रान्सलेट होतं ती विजन, आणि त्याहीपेक्षा कमी वेळा असं होतं की त्याच्यापेक्षा काहीतरी बेटर ट्रान्सलेट होतं. आय थिंक दिस इज दॅट सॉन्ग. की कारण त्यांच्या डोक्यातच इतकी मोठी स्केल होती की त्यांनी ती डोक्यातच ती ठेवली होती आणि ती करताना ॲक्च्युली मोठी झाली. सो आज बघताना मला पण अंगावर आलं की अरे माझ्या करिअरमधलं सगळ्यात मोठं गाणं आहे. इतकं मोठं गाणं मी केलं नाही कधी. त्यामुळे मला खूप आनंद आहे की मी ते गाणं केलं. पण मला ह्याहीपेक्षा जास्त आनंद आहे की मराठी चित्रपटात हे गाणं आलं, कारण आता मराठी पिक्चरला हे गाणं आलं. आता अजून एक काहीतरी केलं मराठी चित्रपटाने की यार हे लेवल का गाणं किया. सो आय थिंक आय एम व्हेरी हॅपी की मी याचा खारीचा वाटा उचलला. पण आय थिंक मोर हॅपी की मराठी चित्रपटात असं गाणं आलं. रुचा, अर्थात जसं त्याने सांगितलं की ह्याच्या करिअरमधलं एक मोठं गाणं होतं आणि तुला मधलं पहिलं गाणं. पहिलं शूटिंग पण ना, इन सेन्स मराठी कमर्शियल फिल्मचं पहिलं शूट. पहिला दिवस ह्या लेवलवर. त्यामुळे अमेझिंग आहे. ह्याच्याहून मी लकी कसं असू शकते, मी ह्याहून जास्त लकी असू शकत नाही. थँक्यू सो मच. आपण पुन्हा भेटणार आहोत. चित्रपटाची गाणी आम्हाला पाहायला मिळणार आहेत. सो मला ती खूप आवडणार. नक्कीच. थँक्यू सो मच अँड ऑल द बेस्ट. थँक्यू बडी. थँक्यू. कॅमेरामॅन परेश सोबत श्वेतांबरा सावंत, राष्ट्रीय मराठी.